तर गाईज गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळचा चहा नाश्ता झाल्यावर मी भाजीची तयारी करून घेतली. त्यानंतर कुकर ठेवला, कुकरमध्ये भाजी टाकली, कांदा शिजेपर्यंत मस्त लाल होऊन घेतला. त्यानंतर थोडंसं वाटण टाकलं, त्यात भाजी ठेवली कुकरवर, थोडीशी कोथिंबीर कापून टाकली. नंतर लायरा बघा किती मस्ती करते. नवीन मूव्ही आली होती सो टी व्हीला लावली. आंबे चिरले होते खायला. त्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालो बाहेर जायला. तर गाईज रस्ता बघा खूप छान आहे. एवढं छान वाटत होतं ना संध्याकाळी जायला. संध्याकाळ सरसं 5:30-6ला आम्ही निघालो होतो जायला आणि आम्ही कल्याणला चाललो होतो. मम्मीकडे चाललेली मी आज. मम्मीने बोलवलं होतं. थोडंसं काम होतं म्हणून म्हटलं जाऊन यावं. ही बघा आमची टिटवाळाची नदी. आणि एक गोष्ट दाखवायची आहे तुम्हाला. दाखवते मी आता पुढे जाऊन. गाईज थोडंसंच पुढे गेल्यावर नदीपासून येते थारवानी, आमच्या इकडची टिटवाळ्याची. तर इकडेच आमची प्री वेडिंग झालेली. सांगते मी तुम्हाला. त्यानंतर गाईज आम्ही चाललो होतो पुढे-पुढे. आज अंगारकी असल्या कारणाने टिटवाळ्यात एवढी ट्रॅफिक होती. आणि तुम्हाला माहिती आहे, टिटवाळ्याचं श्री महागणपती मंदिर खूप फेमस असल्या कारणाने खूप ट्रॅफिक होती आज. जायलाच रस्ते नव्हते, सगळीकडे बॅरिकेड लावलेले होते. सो त्यासाठी आम्ही शॉर्टकट बघा देखील गाईज खूप मारलेला गर्दी होती. आणि मेन रस्ता तर बाजूलाच राहिला. खूप फिरून जायला लागलं आम्हाला. तर गाईज अर्ध्या रस्त्यापर्यंत आम्ही पोहोचलो. हा बघा 90 फीटचा रोड आणि खूप छान वाटत होतं. इथं एवढी हवा सुटलेली की तुम्हाला काय सांगू. संध्याकाळी मम्मीकडे पोहोचल्यानंतर मस्त मम्मीने चहा बनवला. संध्याकाळी घरी निघाल्यावर फोन आला की बर्थडेला जायचंय. तर आज होता आमच्या डॉलीचा बर्थडे. तर आम्ही गेलो गाईज बर्थडेला. सगळ्यांनी बर्थडे सेलिब्रेट केला तिचा. छान केक कापला. आम्ही तिकडेच जेवलो. सगळ्यांनी मजा-मस्ती केली गाईज. खूप छान वाटलं बर्थडे सेलिब्रेट करून. त्याच्यानंतर आम्ही रात्री घरी आलो. घरी आल्यानंतर मला खूप झोप आलेली. डोळे एकदम लाल झालेले. म्हटलं झोपावं. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.